माहिती असा आहे सांगितलेला होता लायकीत राहायचं लायकी सोडले की असं होणार अरे नाच करून करून कुणाचा केला तुरेवालाचा केला लांबरे भावाचा केला आणि तुम्हाला असं फडफडताना बघून मला वाईट वाटतं तुम्हाला असं संताना बघून मला वाईट वाटतं एक वेळचा बेतात पाचच्या सचिन कदम आज रडकुंडीला आला अरे फडफडत्या माणसासारखा तडफडताना बघून या तुरेवालाचा नाच कुठेला लावायला तुझा अख्खा खानदान दिसला तरी कधी अरे नाच उभा करताना तुझा मी गौरव मागितला ह्याच्यात घासलेले छाटली जाईल परत असं काय बोलत अंडो समजा लांबवर आहे खरा कसा फडफडायचा असं हीच जागा येतात तिथंच राहायचा सुरुवात तुम्ही केलेली आहे सुरुवात आया बहिणींच्या गाण्यावर तुम्ही केलेली आहे शेवट मी करणार हे जगाला सांगितलं ना त्याचा नाच बंद करीन त्यानं नाच बंद करीन ह्यानं नाच बंद केला आणि नाच बंद व्हायची आणि विकास लांबरेसोबत बारी लिहायची नाही ही वेळ आता आलेली आहे सचिन सकाराम कदमवर शब्द लिहून ठेवायचा अहो सोन्यासारखं आयोजक नाशिक सारख्या संशोधन मधून येतात तिकडं सगळं सांगतात त्यांनी एक मीटिंग घेतली असं कोण आयोजक घेत नाही तिकडं कॉफी अहो मला वाटतं 200 रुपयाची कॉफी पाजल्याने तर ब्रेड काय बटर काय आणि आज मुद्दाच्या तिथं मुतूनच गेले आयोजकांनो ह्याला असा बांधून सवत कड्यावर ह्याने वर्ण ढकलून द्यायची लायकी ती आहे सवत कड्यावर घेऊन जायचा आणि ढकलून द्यायचा याचा ना त्या प्रेक्षकांचा मानणार ना आयोजकांचा मानणार समोरच्या शाहिराचा मानणार हा फक्त एकटा बेतात बादशाह कडेलोट करा सवत कड्यावरून मुक्काम पोस्ट सवत कडा आणि तिथनं वर्ण खाली पाडा ती निघाली बहिणीची ऐका अहो राजापूर आहे भेदिक शायरी जर शेवटची कुठं जिवंत असेल ती राजापुरात आणि काय गाणी काय थांबा सांगतो आज अरे एवढी तुमची आवाज तो मला वाटला नव्हता काय बहिणीचं कापलंय ना शक्ती आणि तुरा येऊन दे असंच येऊन दे येत राहा फक्त भांडू नका हा नाही होय पण गंमत जरा संतोष मालक माऊली आणि सुनील भावकर माऊली यांच्याकडून 500 रुपयाचा डायलॉगसाठी थँक्यू तुरा शिवाची बाजू पुरुषाची बाजू आणि शक्ती आदिमायाची बाजू स्त्रीची बाजू म्हणतात त्याच्या बहिणीचं नाकलंय कापलंय नाक अरे बहिणीचं कापलं नाक म्हणजे शक्तीवाल्याचं नाक कापलं अरे स्वतःचं नाक कापून घेतलं त्याला भाग काय द्यायचा बहिणीचं नाक कापलंय नाक स्वतःचं नाक कापून घेतलं आज जिंकलंय सगळ्या जगाला दिसलंय नाक कापून घेतलेलं आहे ते असा थारथार होत आहे तुमच्या आया बहिणी तुमची आई आणि बहीण आणि आमच्या आया बहिणी रस्त्यावर आहेत दमवणार सचिन कदम दमवणार आणि तोंडाला फेस असं आणणार तुरेवाला एकदा कसा आट्यात घेतलाय दिवसेंदिवस विकास लांबोरेच्या नादात हा माणूस फक्त बुडत चाललाय त्याच्या पायाखालची जमीन सरकत चाललेली आहे आणि सर्वनाश जवळ आलेला आहे दुसरं काय अजून काहीतरी बोलणं अजून बहिणीचं काहीतरी बोललं काय कुठलं तरी हाय गाणं थांबा बहिणीला पळवलं शक्तीवालीला पळवलं पोरीला पळवलं असं पळून जाते तू आई वडिलांचं नाक असं घासून टाकते तू गवळणी तुम्हाला आय घालायच्या म्हणायच्या बहिणीचं नाक कापायचं म्हणायचं एवढं 2 महिने झाले या मटकराण्याने सगळ्या मंडळांनी आयोजन केलं आणि म्हणतात बायकाने उठून जावं तुझ्या बापसाची पेंड आहे आयोजन त्यांनी केलंय ना केलेलं आहे ना बायकांना उठून जायचं सांगणार पण तू तुला मजूर दिलेला गडी आहेस तू पैरे पण करायचं वय घालायचा गाडगा घालायचा आणि चालू पडायचा अरे मालकाच सांगतो तुझा आलाय ना नॉनसेन्स अजून काय बोलू काय बारे काय बोलणार आजपासून म्हणतात माझा दुश्मन विकास सकाराम लांबोरे म्हणतो मारतो गाठ उपट गाठ उपट ओ वाईट काय बोलत नाही
वाईट काय बोलत नाही. हे म्हणतात गाठ मारीन गाठ उपट, एवढंच मला म्हणायचं. अहो शब्दांचं खेळ पण जातात, शेळ पण जमतात. राहिलेली स्वतःची थोडीफार ती इज्जत ठेवा, कारण तुमचा सन्मान विकास लांबोरेच करणार आहे. म्हणतात आजपासून दुश्मन, पण माझा मात्र दोस्त सचिन सकाराम. अरे याचा सन्मान पण मी सोडवलेला आहे. त्यांना हजारदा सांगितलं आया भडीवर जाऊ नको, हजारदा सांगितलं, पण ह्यांचा कसा मोडेल पण वागणार नाही. मरा काय तुमच्या आया बहिणी आणि आमच्या आई बहिणी. विषय काय, पहिला विषय या, हे तुमचं पानिपत होताना मलाच वाईट वाटतंय. हा फाटक तोंड तुझं म्हणून, फाटक तोंड तुझं म्हणून लोक बोलतात तुला पापी. मी असा आणि मी तसा. अरे तुझीच बॉल आणि तुझाच बॉल आणि तुझीच बॅट आणि तूच सांगणार सिक्स मारणार आणि मी विकेट नाही. अरे पंचायत ना अंपायरकडे आहे. या एक एक शब्द युट्यूबला जातोय, 20 वर्षानंतर पण तेच राहणार आहे. तेव्हा म्हणते सुरुवातीला नुसतं धनगरावर बोलला, आयशी बापसावर न बोलला, बहिणीवर न बोलला, पण लांबोरण्याला बरोबर फास लावला. कासरा कसा वळतोय बघित राहायचं. फाटक तोंड तुझं म्हणून लोक बोलतात तुला पापी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागतोय माफी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. तुझा म्हणून, फाटक तोंड तुझा म्हणून लोक बोलतात तुला पापी. फाटक तोंड तुझा म्हणून लोक बोलतात तुला पापी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. काय झालं तुझ्या मनामध्ये, तुझं बोलणं साऱ्या जनामध्ये. तुझ्या या कानामध्ये मग सरशील तू सांग कधी. आपल्या हातानं कुराड, आपल्या हातानं कुराड मग आपलंच पाय कापी. आपल्या हाताच्या कुराड मग आपलंच पाय कापी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार माफी. एकच आहे, नुसत्या माफा मागायच्या. अरे मोड्यात पण वागणार नाही. वाके का बिन छोटे का बिन छोटे का बिन तो. हा सांगतोय किती मिनिटं अजून, किती मिनिटं आहेत. अरे आपले 1-2 ठोकाबाज झाले, पार तेवढी माफ झाली. याला सवत काढा सगळा फिरवून आणि मी सांगतोय. हा चुना कळवणचा चुना याच्या जोपर्यंत कपाल लावत नाही तोपर्यंत काय मी शांत बसत नाही. अरे भीष्म प्रतिज्ञा, माझा दुश्मन, माझा दुश्मन. काय नाही ते, काय नाही ते, काय काय दुश्मन आहे काय ते. मोठे मोठे गार गेले, गंमत गार गेले, लांबोरे काढा हिम्मत मध्ये. तो पापी दे पारूला वंश झाला. निलेश्वर आंबेड 200 रुपयाचं पारितोषिक. ऋषी मटकर, सौरभ गोलामडे, आशिष बेंद्रे, कृतिक कोतावडेकर, एकच ध्यास, लांबोरे गाव फॅन, कदमबोरी सालपाट, संदीप गुरव मौली, मंटी गुरव 500 रुपये पारितोषिक आहे. आणि खालचं काय वाचत काय काय अजून आलं. अरे बाप आहेत पैसे. अभिषेक तामणकर तिवरे या 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर पापी दे पारूला. अरे दिलाय धाक कापलं नाक, होती कल्पना काळ्याची. अरे होती कल्पना काळ्याची. ती बाई होती तू खानदानी, खानदानी आई घाल्याची. बाई होतीस तू बघा खानदानी आई घाल्याची. कोळेकर बुवा म्हणतात
येवलेकर बुवांकडनं त्याने काढला. बुवा अशा काय एक कांड लावू नका उगत. आता तुम्ही पण आपलं बारी मान नाही, शक्तिपुरामध्ये नाही. एक गाणं गायलं होतं आत्मारामाचं. आणि जेव्हा मला कळलं थरूचा विषय 2019ला गायला होता, ज्या वेळेला कळलं की असं असं काहीतरी कुणबी समजलं, अरे त्या दिवशी शपथ घेतली. देवा शपथ मला माहिती नव्हतं असलं काय. नटेश्वराची शपथ घेऊन सांगतो, त्या दिवशी गाणंच मी बंद केलं. अरे ज्या समाजात मी मोठा झालो, वाढलो, मी अशा कुठल्याच समाजाला आपण बोलत नाही गौरव गाणारा माणूस आहे. विचार का नाही. आता विषय नरेंद्र मानांचा विषय आहे. गणिगण गाण्यात बोलते आले म्हणून शिंदे दाखवतो तो अगं देवाला काय तुमच्या अंगा. तर परत वाद व्हायला नको. मी काय म्हणतो ऐका तरी, ऐका शिंदे वाटत ऐका तरी. अरे तुम्ही एवढं उंच कसं खांद्यावर हात जायचं नको शक्तीवाला. तर गणिगण गाण्यात बोलते, गणगण गणात बोलते गजानन महाराजांचा मंत्र आहे. आणि गणिगण म्हणतात नरेंद्र महाराजांचा फरक काय. अरे फरक काय, त्यांच्या चरणाशी जा, सद्गुरूंच्या चरणाचा त्यांना विचार. असं काय केलं सद्गुरूंनो, मला काय करतो, माझा मंत्र आहे, माझा मंत्र आहे काय. आता परत आता वाद व्हायला, मी परत त्यांना माफी मागायला लागली. माझी इच्छा नाही, माझी इच्छा नाही तरी माफी मागावी. काय म्हणतोय, माझा तुऱ्याचा सजला सांग अष्टगण अशीच बुवा. तुम्ही सांगितलं झांज ढोलकी. अरे वाढ वडील होता कुणाला, त्या तुमची खेळी आहे मला माहिती आहे. तसं पण आंडूवाटू जाऊया, आंडूवाटू जाऊया. मी दिसतो काळा साधा नाही मी. झांज ढोलकी होते बोलकी, मग डुलती सारे जणा. साज संगीत अरे बाज रंगीत आलवरून माना. अरे माझा तुऱ्याचा सजलाय सा, त्यात नाचती अष्टगड. माझा तुऱ्याचा सजलाय सा, त्यात नाचती अष्टगड. संगीत बाज रंगीत आलवरून माना. एक गाणं कसं, अहो 6 आमदार होतं, सगळं कुणबी समाजाचं होतं, एक आमदार आता कुणबी समाजाचा नाही. झेडपीचं किती आहेत, पंचायत समितीचं सदस्य किती आहेत, प्रॉब्लेम हा विषय आहे. त्याच्यामुळे या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग राजकारणातून जातो. आमची लोकसंख्या इतकी आहे, मोठा दादा म्हणून कुणबी समाज ओबीसीचा आहे आणि त्याने नेतृत्व करावं म्हणून काय म्हणतोय एक मुखडा. ठेवून मातीशी मान, पूर्वजांचा तो अभिमान. ठेवून मातीशी मान, पूर्वजांचा तो स्वाभिमान. नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान. स्वाभिमानात घडायचं, स्वाभिमानात घडायचं. कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. शिवान पूर्वजांचा तो स्वाभिमान. नजर रोखून त्यानं वाढवला सन्मान. स्वाभिमानात घडायचं, स्वाभिमानात घडायचं. कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. कुणब्याच्या पोरानं आता लढायचं. पडदा टाकू नका, फरमाईश आहे आमचं परत. गण माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. दगड झोडे कोसमैल दूर चालुनी. दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी
त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला